नमस्कार मित्रांनो, फायनली प्रतीक्षा संपलेली आहे. बिग बॉस मराठी सीझन 6चा दिमागदार प्रीमियर नुकताच पार पडला आणि यावेळेचं सरप्राईज म्हणजे आपल्या लाडक्या रितेश देशमुख सरांची लय भारी होस्टिंग. या सीझनची सुरुवातच खूप युनिक झालेली आहे. यावेळेस घरामध्ये फक्त एकच नाही तर असंख्य असे दरवाजे असणार आहेत आणि दोन दरवाजे महत्वाचे आहेत. पहिला शॉर्टकट दरवाजा आणि दुसरा कष्टाचा मेहनतीचा दरवाजा. प्रत्येक स्पर्धकाला त्याची चॉईस विचारली गेली आणि इथूनच खरा गेम सुरू झाला. चला तर पाहूयात कोण आहे मराठी सीझन 6चे खतरनाक स्पर्धक आणि त्यांनी कोणता रस्ता निवडलेला आहे. पहिली एंट्री झाली दीपाली सय्यद मॅडमची. सर्वात आधी घरामध्ये एंट्री घेतली ती हेडलाईन क्वीन आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी. त्यांनी घरात जाण्यासाठी थेट शॉर्टकट निवडला आणि पॉवर की मिळवली. दुसऱ्या नंबरवर आले महाराष्ट्राचे लाडके कॉमेडियन सागर कारंडे. गेली 3 वर्ष त्यांना आमंत्रण होते बिग बॉसचे, पण फायनली ते या सीझन मध्ये आले. त्यांनी मात्र मेहनतीचा रस्ता निवडला. त्यानंतर आली खानदेशची हवा. 1400 मिलियन व्ह्यूज असणाऱ्या अहिराणी भाषेतला क्रिएटर सचिन कुमावत. त्यांनी येताच एक डायलॉग मारला, या झाडावरून त्या झाडावर उड्या मारणाऱ्याने आसमानात उडणाऱ्या तो गरुड धरायचा नसतो. त्यांना ही ट्रॉफी खानदेशमध्ये घेऊन जायची आहे. बिग बॉस हिंदीमध्ये ट्रेलर दाखवून आता बिग बॉस मराठीमध्ये पिक्चर दाखवायला आली आहे सोनाली राऊत. रितेश भाऊंनी तिला सिंगल असण्यावरून चांगलंच छेडलं. तिने सुद्धा शॉर्टकट निवडला. 5वा आणि 6वा स्पर्धकाला जोडीने एंट्री घेतली त्यांनी. आयुष संजीव आणि कोकणच्या तन्वी कोलते. 8 वर्ष बॅकग्राऊंड डान्सर म्हणून मेहनत करून ते आज मेन स्टेजवर आलेले आहे. दुर्दैवाने घरात शिरतानाच त्यांच्यात एक भांडण झालं आणि ते वेगळ्या वेगळ्या वाटेने आत गेले. 7वा कंटेस्टंट आले करण सोनवणे. फोकस इंडियन. त्यांचे 4 मेंबर सुद्धा या बिग बॉसच्या सेटवरती आलेले त्याला मित्राला सपोर्ट करण्यासाठी. त्यावेळेस एक मजेशीर किस्सा घडला आणि रितेश सर हसतच म्हणाले, ऑरेंज ज्यूस गँगचे मेंबर आलेत. त्यानंतर सर्व हसायला लागले. सोनवणेचा एक किस्सा सांगितला लग्नातला. तर लग्नामध्ये करण सोनवणे हाफ पॅन्ट घालून लग्नामध्ये आलेले आणि वर होता तो फेटा. हा किस्सा ऐकून सर्वजण पोट भरून हसले. 8वे कंटेस्टंट आले प्रभू शेळके. मराठवाड्याचा डॉन म्हणजे प्रभू शेळके. थॅलिसमिया सारख्या आजारावर मात करून तो इथवर आलाय. रील स्टार म्हणून असंख्य जणांनी त्याला नावं ठेवली. सुरुवातीला रील्स बनवतो अशी चिडवायचे, परंतु आता तेच त्याला डोक्यावर बसवायला लागले. असा गरीब कुटुंबातून आलेला हा मुलगा संपूर्ण महाराष्ट्रभर आज बिग बॉसच्या माध्यमातून पोहोचलेला आहे. असा प्रभू शेळके मेहनतीचा मार्ग निवडला. त्यानंतर 9व्या कंटेस्टंट आले गायिका प्राजक्ता शुक्रे. 10व्या कंटेस्टंट होत्या सातारची अनुश्री माने आणि कोल्हापूरची रुचिरा जामदार. हे दोघी एकत्र आले. अनुश्री मानेला रितेश सरांनी पुन्हा एकदा डायलॉग मारला, तुमचा बॉन्ड कुठं झाला. अनुश्री माने म्हणाली, मी वाईची आहे प्रॉपर आणि ढोल्या गणपतीचा आशीर्वाद घेऊन मी बिग बॉस मध्ये एंट्री घेतलेली आहे. कोल्हापूरची रुचिरा जामदार ही सुद्धा एक जबरदस्त कंटेस्टंट आहे आणि ती म्हणाली ट्रॉफी जाईल तर कोल्हापूरमध्येच जाईल. 12वा कंटेस्टंट आहे राकेश बापट. सिनेमा आणि वेब सिरीज गाजवणारे राकेश बापट सुद्धा या बिग बॉसच्या सीझन 6 मध्ये आले. 13वा स्पर्धक आहे रोशन भजनकर. विदर्भ अमरावतीचे राहणारे रोशन भजनकर. त्यांची एंट्री खूप जबरदस्त झाली. नॅचरल बॉडी बिल्डर काय असतं ते रोशन भजनकर यांच्याकडे बघून कळतं. अक्षरशः सिमेंटची पोती वगैरे पण सुद्धा यांनी वाहिलेली आहे आणि खूप जबरदस्त बॉडी केलेली आहे आणि एक मेहनतीचं फळ आहे आणि बिग बॉस मध्ये नक्कीच ते आपलं नाव 100% करतील. त्यांनी बिग बॉस मध्ये येण्यापाठीमागचं कारण खूप इमोशनल सांगितलं. त्यांची मुलगी त्यांना एकदा म्हणाली होती, बाबा तुम्ही टीव्हीवर एक दिवस कधी दिसणार. ती गोष्ट त्यांच्या मनाला लागली होती आणि म्हणूनच आज ते एवढ्या मोठ्या सेटवरती आलेले आहेत. 14वी कंटेस्टंट आहे दिव्या शिंदे. जुन्नरची फायर ब्रँड.
आणि यंग लीडर तिने मेहनतीचा मार्ग निवडला. येतानाच तिने एक अतिशय दमदार वाक्य उच्चारलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये प्रत्येक मुलगी सरकार आहे. तिच्या या वाक्याने आणि सरकार या टॅगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 15वी कंटेस्टंट आहे राधा पाटील. लावणी सम्राट राधा पाटील यांची एंट्री झाली एकदम कातील. माझ्या टॅलेंटनुसार मी कोणालाही घाबरत नाही असं म्हणत त्यांनी मेहनतीचा दरवाजा निवडला. अजूनही बरंच काय काय म्हटले ते आपण व्हिडिओमध्ये सेपरेट पाहणार आहोत. 16वा कंटेस्टंट आहे विशाल कोटियन आणि 17वा कंटेस्टंट आहे ओमकार राऊत. ही दोघही जिम करणारे दोघे बिल्डर आहेत आणि जबरदस्त बॉडी या दोघांची आहे. पण ओमकारने आधीच सांगून टाकले, मी मरीन पण गेम सोडणार नाही. तर मित्रांनो, कोकण, खानदेश, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, सगळा महाराष्ट्र या घरामध्ये जमा झालाय. कुणी शॉर्टकट च दरवाजा निवडलाय तर कोणी मेहनतीचा दरवाजा. आता बिग बॉसच्या घरामध्ये कोणाचा गेम वाजणार आणि कोण गाजणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तुम्हाला कोणाची एंट्री सगळ्यात जास्त आवडली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच बिग बॉसच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. आपल्याला काय वाटतं, बिग बॉस मराठी सीझन 6चा विजेता कोण होणार नक्कीच कमेंटद्वारे सांगा. धन्यवाद.